तर यस पुन्हा एकदा आपण मंच चषक 2025 मध्ये आपल्या लाडक्या प्रेक्षक राजांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील जवळपास चौथी लढत. इकडे पाहतोय पाचवी लढत, एकीकडे पाहतो साई कृपा आणि दुसरीकडे पाहतो बॅड बॉयज. अर्थातच शेवटची लढत असणारे पहिल्या फेरीतील जिथे आपण पाहतोय बॅड बॉयज या संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलं ते म्हणजे अर्थातच साई कृपा या संघाला. 4 षटकांची लढत असणार आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील खूप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जोडला गेला, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. तर अगदी पहा, काही प्रेक्षक वर्ग आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी कोणी टेलिव्हिजनवरती, कोणी मोबाईलवरती हे सामने पाहतात आणि त्यांच्यावरती स्मित असते. पहा, अगदी आमचा आवाज मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना, तर येस डेफिनेटली तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी श्रीकांत मुळीक उर्फ मिरेवाडचा चिकू करतोय सहर्ष स्वागत. नाव स्टार्ट टू गेम इज ऑन. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज सागर. ऑन स्ट्राईकला विष्णू बिचुकले, या संघातील सर्वाधिक विस्फोटक घातक फलंदाज विष्णू बिचुकले ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पोल केलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, जिथे चिकू आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक एका धावेनं श्री गणेशा केलाय. संघाची एकूण धावसंख्या पहा, 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 ही धावसंख्या. बॅड बॉयज विरुद्ध साई कृपा या दोन संघादरम्यान रंगणारी लढत आपण पाहतोय. अगदी हमजा आज 12 जानेवारी आपण पाहतोय. ज्यांनी अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्य निर्मितीचे धडे शिकवले त्या जिजाऊ माँसाहेब आणि यांची आज खरं तर जयंती. आणि या जिजाऊ माँसाहेबांना विनम्र अभिवादन. मस्तुल्यपणा, बुद्धिमत्ता, नैतिकपणा या तिघांचा संगम. आणि या जिजाऊ माँसाहेब यांची आज खरं तर 12 जानेवारी या दिवशी जयंती आणि जयंती निमित्त देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करूया. परंतु विष्णू बिचुकले फटका नीटसा सजवू शकलं नाही, जिथे पंचांचं बोट झालंय आकाशाकडे. पहिला षटका साई कृपा टीम याला. दादू पाटील आणि गणेश रणदिवे यांच्या माध्यमातून साई कृपा संघातील कोणत्याही खेळाडूनं बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 1111 रुपयाचं पारितोषिक. बघा, बक्षिसाची खैरात मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला कालच्या दिवसापासून पाहायला मिळते आहे. तशापैकी एक गणेशजी रणदिवे असतील, त्यानंतर दादू पाटील असतील. चांगला चेंडू जिथे आपण पाहतोय अलॉंग द कारफीट लेग साईडला चेंडू गेलाय, जिथे धावं पाहायला मिळतात ते मात्र 2 आणि 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 4 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसातील जवळपास पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. षटकातील चेंडू झाले 4, धावसंख्या झाली आहे 4 आणि गडी बाद झाले ते मात्र 1. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. अशा या षटकामध्ये सागरनं काय गोलंदाजी साकारली आहे. अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. परंतु फलंदाज पहा दादू, त्याची बॅट पकडण्याची झलक. रनआउटची संधी आहे का? येस, डेफिनेटली आपल्या ऑफिस क्रीजमध्ये पोहोचले तर येस आपण पाहतोय व्यासपीठावरती आदित्य देशमुख यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी असं ठरलं. या सामन्यातील एक जबरदस्त परफॉर्मन्स राहिला, खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आदित्य देशमुख यांचा. तर येस, मी संदीप जग्रवाल
यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अग्रवाल साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे। एक जबरदस्त आणि अफलातून खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अगदी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण हा खेळाडू पाहू शकाल, परंतु मैदानावरती पहा बघा दुसरं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती पहा चौकार खेचून आणलाय, संघाला घेऊन गेलाय दादू 13 या धावसंख्येवरती। 13 धावा एक गड्याच्या मोबाईलच्या चुकूवरती आक्रमण केलाय। आउटसाइड आउट स्टंप। बघा पंच देखील कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता अगदी घोषित करतात हा चेंडू आहे वाईट। 14 धावा दाबलकावरती आपण पाहतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मनसे चषक आपण पाहतोय मित्रांनो। फुलटॉस जिथे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, क्षेत्ररक्षक मयूर चेंडूची उचल करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतात। संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 16 धावा। 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। अगदी घड्याळाची वेळ देखील आपण मित्रांनो पाहतोय 12:39 अर्थात 12:45 वाजत आलेत। अगदी काल आपण पाहायला थोडा उशीर झाला होता, आज मात्र कुठेतरी चांगलं सहकार्य या ठिकाणी प्रत्येक हर टीम्स आपल्याला पाहायला मिळते। अगदी योग्य वेळेमध्ये सामने देखील संपतात, तर अशा सहभावनेची गरज असणारे येणाऱ्या प्रत्येक संघाकडून। डायरेक्ट हिट झालाय, मोठी शिकार लागेल का गळाय, होय आत्मबलिदान ते हद्दान केलाय रितेश यादव बॅक टू डग आउट। पंच देखील एक वेगळे आता करतायत, तर फलंदाज सांघिक स्वरूपात आणि ज्या स्वरूपाने अशा स्वरूपाचे ज्यावेळेस फलंदाज आउट होतात ना त्यावेळेस देखील त्या संघासाठी खूप अडचणी निर्माण होत असतात आणि तो फलंदाज देखील खूप स्वतःवरती नाराज असतो। अगदी अशा स्वरूपाची विकेट ज्यावेळेस जाते ना त्यावेळेस अगदी तसेच रितेश यादवचं पाहायला मिळालं। संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 16, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटकातील चेंडू झाले ते मात्र 3, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे। या क्षेत्ररक्षणामध्ये जरूर परिवर्तन घडवलं जात आहे। आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण पॉइंट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तदनंतर
कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो. लॉग ऑफ लॉग ऑन काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. जी क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना अगदी चिकू या गोलंदाज चांगली केली आहे. सागर सुतार फटका चांगला आहे. जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण केल्यात. सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 18 धावा. 18 धावा आपण पाहतो. KPL पर्व 5 मात्र सर्वांच्या भेटीला ते येते आहे. त्या पर्वाची देखील चर्चा आता मात्र पूर्ण कळंबोलीमध्ये होऊ लागली आहे. कारण तो एक मी तर म्हणेल कळंबोलीसाठी एक सुवर्ण महोत्सव आहे आणि त्या महोत्सवाची प्रत्येकाला लागलेली आतुरता. अगदी येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण ऑक्शन सोहळा देखील पाहणार आहोत. खूप सुंदर असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. खमंग मेजवानी. कारण क्रिकेट खेळाडूंसाठी तर मी म्हणेल मेजवानी आहेच परंतु खेळाडूंसाठी आहेच परंतु प्रेक्षकांना देखील काही ना काही त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला नाविन्यपूर्वक नवीन काहीतरी पाहायला मिळेल. अगदी आम्ही गतवर्षी दरवर्षी या ठिकाणी पाहतो KPLच्या माध्यमातून प्रेक्षकांना उत्तम जेवणाची उत्तम सोय केली गेली जाते. त्यानंतर लकी कुपन देखील पाहायला मिळतात. एक अशी स्पर्धा पाहिली की तिथे सायकल देखील अगदी KPLच्या माध्यमातून आपण त्या प्रेक्षकांना देताना पाहिलं. इतकी सुंदर नियोजनबद्धता नियोजित क्रिकेटची स्पर्धा अर्थातच कळंबोली प्रीमियर लीग पर्व 5 आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 2 गडी बाद 20 ही धावसंख्या. तर KPL पर्व 5 ची चर्चा आपण करतोय. कारण खूप अशी पारितोषिक असणार आहे तिथे. मग आपल्याला मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक देखील पाहायला मिळेल. स्पोर्ट्स बायसिकल पाहायला मिळेल. फ्रीज अशा वेगळे अनेक काही गोष्टी. म्हणजे आयोजक कमिटी असा निर्णय घेईल की काहीतरी वेगळेपणा आणि निश्चितपणे असा काही वेगळेपणा KPL पर्वाच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. मग तिथे तुम्हाला समालोचन कक्षामध्ये देखील खूप चांगले समालोचक देखील पाहायला मिळतील. विख्यात सुप्रसिद्ध समालोचक देखील आपल्याला KPL पर्वाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. DJ देखील आपल्याला उत्तम पाहायला मिळेल. कारण 24, 25 आणि 26 या दिवशी आपल्याला KPLचा थरार निश्चितपणे क्रिकेटचा महासंग्राम खरं एक कौतुकास्पद. मी तर कौतुक करेल संयोजक आयोजक कमिटीचं अर्थातच कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून साकारली जाणारी ही क्रिकेटचा थरार आहे. मग तो पंच बाबिली बावडण प्रसाद तावरे एक वेगळी अदा त्यांच्यावरती होतो प्रेक्षक वर्ग नेहमी फिदा एक वेगळी अदा करताना
ही कृपया संघाची अवस्था थोडीशी बिकट होताना पाहायला मिळते आहे, परंतु आपण पाहतो 29 धावा झाले. षटक क्रमांक आपण पाहतो धावफलकावरती चालू असताना तिसरं कुठेतरी कमबॅक केलंय गोलंदाजांनी. तर रोहित आपण पाहतो इन ॲक्शन मैदानावरती. संघाची एकूण धावसंख्या झाली 29. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय जे 3 मोहरे गारज झालेत साई कृपा या संघाचे. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी बॅट बॉल या संघाने कमबॅक केलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाज सागरचं, काय गोलंदाजी साकारतायत. तिसरे षटक चालू असताना आपण पाहतोय मैदानावरती रोहित आणि दादू ही जोडी मैदानावरती जरूर पाहायला मिळते. कामोटेंकडून मारा करणारा गोलंदाज तर रोहित ऑन मार्कवरती आपण पाहतोय. शांत पद्धतीने चाललेला खेळ आपल्याला पाहायला, परंतु पहा अंधाधुन मारने की कोशिश, कुछ भी नहीं, खाली हाथ विकेट कीपरों के दस्तानों में जाती भी गेंद. भैया रफ्तार के सौदागर आहे, रफ्तारचा राजा आहे. अगदी रफ्तार बघा, वेग बघा, नियंत्रित मारा, अचूक टप्प्याची गोलंदाजी. गोलंदाज आहे सागर, काय चांगली गोलंदाजी करतोय. अगदी या फटक्याला जर मी म्हणतो फॉलो केलं असतं, अगदी स्टेप ऑफ झाले असते तर निश्चितपणे या फटक्या या चेंडूवरती काहीतरी मिळालं असतं. तो चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं रोहितच्या माध्यमातून. अभिषेक पवार यांच्याकडून आपण पाहतो 2100 रुपयाचं पारितोषिक आहे जर षटकाराची हॅट्रिक लगावली तर. तो पॅडवरती चेंडू आदळलाय, पंच निश्चितपणे या चेंडूकडे पाहतात. येस डेफिनेटली पंचांकडे दबाव तंत्राचा वापर. तर पंच इशारा करता षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 पाहू शकाल. 3 गडी बाद 30. बघा बक्षिसांची खैरात चालू झाली आहे आणि प्रत्येक क्रीडा रसिक आवडता एखादा खेळाडू असतो. त्यापैकी बघा अभिषेक पवार अगदी सातत्यानं आम्हाला कॉल करतात, इशारा करतात, आमची अनाऊन्समेंट करा. दादू पाटील याच्याकरता, कारण दादू पाटीलने तर बॅक टू बॅक 3 चौकार किंवा सलग 3 षटकार लगावले. तो रोख रक्कम तर निश्चितपणे त्या पारितोषिकाचा मानकरी दादू पाटील ठरतील का. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीत 3 गडी बाद 30. तर यस अगदी थोडासा उथी मिळतोय. आपण व्यासपीठाकडे देखील जाऊया. आपण पाहतोय उमेशजी जयस्वाल साहेब यांचं देखील शुभाग म्हणून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी पूनमजी जयस्वाल मॅडम यांचे या ठिकाणी मिस्टर उमेशजी जयस्वाल यांचा देखील आपल्याला शुभाग म्हणून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ना बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया. अगदी शांत पद्धतीनं कोणत्याही प्रकारची हाणामारी पाहायला मिळत नाही, फटकेबाजी पाहायला मिळत नाही, शांतता पाहायला मिळते आहे. कारण गोलंदाजाचं तेवढं कौतुक देखील करावं लागेल, कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे. एखादा मोठा फटका अद्याप देखील मारू देत नाही आहे. एवढी सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी अद्याप देखील या मैदानावरती पाहायला मिळते आहे. गोलंदाज आपण पाहतो मयूरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 अर्थातच शेवटचं षटक चालू आहे, स्लॉक षटक. असे या षटकामध्ये बघायचं किती धावा उभारतोय तो म्हणजे साई कृपा संघ. 3 गडी बाद 31 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. ऑन मार्कवरती फलंदाज पाहतोय आपण दादू, आणि दादूसाठी सुवर्ण संधी अभिषेक पवार. बघा खूप मोठे चाहते आहेत, फॅन आहेत. त्यांच्या माध्यमातून दादूला वारंवार बक्षीस या ठिकाणी लावण्यात येत आहेत. तर दादू पाटील, कारण याची खेळण्याची पद्धत देखील पहा, बॅट पकडण्याची ती लयबद्धता, ती स्टाईल. स्पीच हिट केलाय, लगा तो आबाद नाही तो बरबाद. फटका काय सचवलाय, देखणं आणि सुरेख फटका. चेंडू गेला सीमेरेषे बाहेर, 4 धावन करता. तर यस अशा फटक्यांची गरज देखील असेल,
कारण कुठेतरी धावगतीला अंकुश लागला होता ना, तो आता मात्र अंकुश बोडण्याचा पराक्रम दादू पाटील या मैदानावर करताना पाहायला मिळतात. अगदी जिथे संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि घणाघाती प्रहार देखील लगावला 4 धावेंकरता. चौथं षटक चालू आहे, जिथे पहिल्या चेंडूवरती मिळाली 1, दुसऱ्या चेंडूवरती चौकार वसूल केला आहे आणि संघाला घेऊन गेलाय 35 या आकड्यांवरती. मोठा प्रहार केलाय, षटकार पाहायला मिळतोय आणि संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचले 41 या धावसंख्येवरती. धन्यवाद. बघा आता मात्र धावांची नदी ही तुतडी भरून वाहू लागली आहे. चौथ्या षटकामध्ये मित्रमंडळ फलंदाजांनी रुद्ररूप धारण केलं आहे. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल पाहायला मिळतोय. एक धाव प्राप्त झाले, रनआउटची संधी असेल. बघा दादूची पडझड धडपड पहा, अगदी त्याला स्ट्राईकवरती यायचं आहे, त्याच्यासाठी चाललेली त्याची तळमळ, पण तो एका धावेत समाधान मानावं लागेल. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचले 3 गडी बाद 42 या धावसंख्येवरती. राहुल शिरीष चव्हाण साहेबांचे या षटकातील चेंडू झाले 4, अजून देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 42 धावा. बॅड बॉय संघ देखील तेवढा ताकदवार संघ आपण पाहतोय. नितीन जाधव सारखा देखील खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. तो नितीनला मात्र या सामन्यामध्ये काहीतरी करावं लागेल, कारण बऱ्याचशा काही आठवणी आहेत, काही खेळ आहेत नितीनच्या देखील. त्यानं देखील काही काळ हे मैदान गाजवलं आहे आणि त्याच्याकडे देखील प्रोटेक्शन आहे. तर तो पाहायचा आहे. मयूर चांगला चेंडू फेकलाय, चांगला निर्णय देखील म्हणावा लागेल. त्याने ओळखलंय दादूला स्ट्राईकवरती आणायचं आहे, कारण दादू एकमात्र असा खेळाडू जो कोणत्याही क्षणाला मोठा फटका सजवू शकतो. अगदी तशा स्वरूपाचं क्रिकेट पाहायला मिळालं. संघाची एकूण धावसंख्या धावून पोचले 43. आता मात्र या इनिंगमधला शेवटचा आणि अंतिम चेंडू, आणि अंतिम चेंडू कशा स्वरूपानं फेकला गेला जाईल. गोलंदाज आपण पाहतोय मयूर, तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय दादू पाटील, जो व्यक्तिगत खेळतोय 31 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त अफलातून मॅरेथॉन खेळी राहिली आहे दादू पाटीलची. तर दादू पाटील फटका तर चांगला सजवलाय. या फटक्यामध्ये अंतर किती, उंची किती? येस डेफिनेटली या चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी गाठली फक्त उंची. फलंदाज दादू पाटील बॅक टू टेक आउट. सेकंड इनिंग अर्थातच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असलेल्या रॉयल संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण चला या ठिकाणी यायचं आहे. आणि दुसरा संघ आहे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश. तर याही देखील संघाला विनंती करतो की आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे. बघा दोन्ही संघांना पहिली पुकार असेल, पहिला कॉल असेल. रॉयल संघाचे संघनायक आणि स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग्स 11 या संघाच्या संघनायकाला विनंती करतो की चला आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. तर चालू सामना आपण पाहतो. एकीकडे पाहतो साई कृपा आणि दुसरीकडे पाहतो बॅड बॉयज, जिथे आपल्याला पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा पाहायला मिळाल्या त्या तब्बल 43-44 धावांचं आव्हान पेलायचं आहे. ते अर्थातच बॅड बॉयज या संघाला पाहायचं. या बॅड बॉयज संघ या धावांचा पाठलाग कशा स्वरूपानं करेल. चला थोडीशी घाई करायची आहे.
चला बॅट बॉय संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायचे. खरं तर पाहायला तर राहुल शिरीष चव्हाण यांच्या माध्यमातून आणि गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्या तरीच आपण पाहतोय आणखीन या ठिकाणी अतिथीगणांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की पाहुण्यांची बांधी आली. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आणि या महाराष्ट्राच्या परंपरेचा मान राखत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य. आणि आज आपण पाहतोय मंच चषकाच्या माध्यमातून बरेचशी मंडळी आज आपल्याला एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळते. येणाऱ्या सर्व अतिथीगणांचं पुनश्च एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. तर चला स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजी जय मल्हार किंग्स 11 भलं मोठं नाव या संघाचं आणि भली मोठी कामगिरी देखील राहिली आहे. तर येस आपण पाहतो या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले तर आपण पाहतोय भागवत ग्रुपचे ओनर्स अर्थातच प्रवीणजी कुमार साहेबांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तुतारीच्या माध्यमातून हा स्वागत उत्सव सोहळा साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रवीणजी कुमार साहेब भागवत ग्रुपचे ओनर्स तथा प्रवीणजी कुमार साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहुण्यांच्या आगमना हर्षित झाला सारा मेळा धन्य धन्य झाला हा स्वागताचा सोहळा. आणि या ठिकाणी साहेबांचं स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं जात आहे. आपण पाहू शकाल मंच चषक 2025 एस सामना चालू करायचा आहे. 43 झाले 44 धावांचं एक कडवं आव्हान आणि कडवं आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सलामीवीर मैदानामध्ये प्राचारण झालेत. एकीकडे पाहतो ऑन स्ट्राईकला चिकू तर दुसरीकडे पाहतो नितीन जाधव. गोलंदाज पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय ओम साई कृपा संघाचा. तर यस स्वर्गीय रणजित कट्टे पाटील जय मल्हार किंग्स 11 या संघाचे संघनायक आलेले आहेत. रॉयल संघाचे संघनायक देखील आपण पाहतोय. पहिला चेंडू काय दणकावून दिलाय अक्षरशः फेकून दिलाय सीमेरेषे बाहेर पिली वावडन प्रसाद तावरे इशारा करताय इट्स कॉल 6. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते चालू सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर या रॉयल संघाचे संघनायक परेश खडके या सूरज राम या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सात धावा पाहतोय. दोन्ही संघनायक आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठी आणि बलाढ्य लढत असेल या नंतरची. चला या दोन्ही संघाच्या संघनायकांना या परेश खडके भावेश येस आपण पाहतोय प्रवीणजी कुमार साहेब असतील तदनंतर पूनमजी जयस्पाल मॅडम असतील उमेशजी जयस्पाल साहेब असतील गोरक्षनाथजी गायकवाड साहेब असतील या सर्व अतिथी गणांच्या माध्यमातून या सामन्याची नाणेफेकी केली जाते आहे. बघा एकाच विचार मंचावरती एकाच व्यासपीठावरती आपण या सर्व अतिथी गणांना पाहतोय. अगदी तुतारीच्या स्वागत सोहळ्यानिमित्त या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. टॉस आपण पाहतोय
बघा फोटो सेक्शनचं देखील काम केलं गेलं जात आहे. अगदी कॅमेऱ्यामध्ये देखील हे दृश्य टिपले गेले जातात. एक जबरदस्त या ठिकाणी व्यक्तिमत्व राहुल शिरीष चव्हाण. असं म्हटलं जातं ना, जिनके इरादे नेक होते हैं उनके चाहने वाले अनेक होते हैं. आणि असं हे व्यक्तिमत्व आपण पाहतो राहुल शिरीष चव्हाण आणि यांच्यावरती असलेलं प्रेम आणि या प्रेमापोटी आलेला हा प्रचंड मान्यवर्ग. तरेच बॅक टू क्रिकेट. आता मात्र थोडंसं मैदानाकडे जाऊया. सुभाषजी जाधव साहेब शाखा अध्यक्ष यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. प्रेक्षकांची आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. तर समालोचन मित्रांनो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे, कारण मान्यवरांची देखील तेवढीच प्रचंड गर्दी या व्यासपीठावरती पाहायला मिळते. परंतु पहा काय टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होतोय. अगदी आउट स्विंग झाला. संघाची एकूण धावसंख्या पहा, बिनगडी बाद 10 धावसंख्या पाहतोय. येणार 20 जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. बघा चिकू आपण या खेळाडूची चर्चा अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये देखील केली. अगदी कातर खटाव असेल, मान खटाव असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाडूचा खूप बोलबोला राहिला आहे. परंतु आउट स्विंग जास्त झालाय. पंच अगदी असं वाटतं पंचाला करंट लागलाय की काय. अगदी वेगळी आता त्यांची पाहायला मिळते आहे. 11 धावा दाबलकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू असताना गोलंदाज आपण पाहतोय ओम. ऑन स्ट्राईकला चिकू आपण पाहतोय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आणि या षटकाचा पुरेसा फायदा उचलायचा हाच म्हणे ध्यास असणारे दोन्ही फलंदाजांचा. अगदी बॅड बॉय संघानं रणनीती देखील खूप वेगळी पाहायला मिळते. आज नितीन जाधव सारख्या खेळाडूला आज मात्र सलामीसाठी प्राचरण केलाय आणि घेतलेला निर्णय योग्य असेल का. परंतु चिकूचा वार केलाय प्रहार. चेंडू गेला आर पार, सीमारेषे पार. चौकार. धावा आपण धावफलकावरती पाहतो. अजून देखील उर्वरित येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. अगदी साईकृपा संघाचा विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा जमवल्या होत्या. बॅड बॉय संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमवल्यात. म्हणजे अजून देखील कुठेतरी बॅड बॉय हा संघ थोडासा अग्रेसर वाटतोय. परंतु साईकृपा संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण या संघातील सर्वाधिक भन्नाट फॉर्ममध्ये असलेला चिकू याला घरचा रस्ता जरूर दाखवला आहे. परंतु इथून देखील कमबॅक करावं लागेल साईकृपा संघाला. या सामन्यामध्ये जर शिरकाव करायचा असेल तर नितीन सारख्या फलंदाजाला या ठिकाणी घरचा रस्ता दाखवावा लागेल. कारण नितीन असा खेळाडू ना मित्रांनो, तो जर का जास्त काळ मैदानामध्ये टिकला तर होत्याचं नव्हतं करू शकतो. तो नितीन अजून देखील खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज आपण पाहतो रितेश यादव. छोटा पॅक बडा धमाका. LIG इकडून मारा करणारे गोलंदाज. तर स्ट्राईक वरती नितीन.
तर येस 18 चेंडू 29 धावा. धावा आणि चेंडूमधलं अंतर इतकंसं नाही आहे. आता मात्र इथून मात्र नितीन आणि प्रणय यांना खेळामध्ये सातत्य राखावं लागेल. चांगलं क्रिकेट पूल केलाय. जिथे क्षेत्ररक्षक काय जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलाय. ओम क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 16 धावा. येणारे 17 विजयासाठी 28 धावांची गरज. प्रणय ऑन मार्क वरती आपण पाहतोय. रितेश या नावाची देखील चर्चा अगदी दर आठवड्याला होते. साई कृपा संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये देखील तो तेवढा प्रभावी आहे, तेवढाच गोलंदाजीमध्ये देखील तेवढाच प्रभावी पाहायला मिळतो. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फॉलो केलाय. एक धाव तर प्राप्त केली आहे. पण दुसऱ्या षटकामध्ये सावध सुरुवात पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 धावा पाहायला मिळाल्या. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती मात्र 1 गडी बाद 17 धावा. येणारे 16 चेंडू आणि 27 धावांची गरज. मग हे षटक सावधच खेळावं लागेल, कारण रितेश याची गोलंदाजी चांगली राहिली आहे. अगदी त्याचा कधी आउटस्विंग चेंडू होतो, कधी चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा शांतता पाहायला मिळते. 18 झालेत. येणारे 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. बघा शेवटपर्यंत सामना घेऊन जावं लागेल बॅटबॉलच्या संघाला. 18 धावा धावफलकावरती पाहतो. रितेश वरती अद्याप देखील आक्रमण नाहीये, शांतता पाहायला मिळते. न ओळखले येणारा हा गोलंदाज हा नौका असणार आहे. अगदी एष्टी रक्षकाला देखील चेंडू नीटसा समजला नाहीये. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 19. मग पहिल्या 4 चेंडूवरती सिंगल स्वरूपाच्या धावा आल्यात 4. येणारे 14 विजयासाठी अद्याप देखील 25 धावांची गरज. आता मात्र एखादा मोठा फटका शोधावाच लागेल, चौकार किंवा षटकार. तो शोधला जाईल का? अगदी आपण पाहतो मिड ऑफ क्षेत्र हे खुलं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. म्हणजे तिथे देखील पूल करण्याची संधी असेल नितीनला. तर नितीन काय करतील? परंतु पहा चेंडू आदळला शरीरावरती. एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवलाय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 19. येणारे 13 विजयासाठी 25 धावांची गरज. 13-25 दोघांमध्ये विचार विनिमय केला जातोय. कान मंत्रणा जरूर दिली गेली जाते. तर मित्रांनो या सामन्याला वेळ देखील तेवढाच घेतला गेला जातोय. वेळेकडे देखील लक्ष द्या. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल, पंचांना देखील आम्ही विनंती करतोय, वारंवार सातत्यानं आम्ही सूचना देखील देतोय. कारण अजून देखील दुसऱ्या फेरीतील सामने खेळवणं बाकी आहे. तर रितेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात. गवळी ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा अर्थातच मानेसाहेब यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यस मोस्ट वेलकम मानेसाहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आम्ही सहर्ष स्वागत. आपण पाहू शकाल औद्योगिक क्षेत्रामध्ये एक वेगळी भरारी घेणारं व्यक्तिमत्व मानेसाहेब यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सर्व अतिथीगणांचं पुनश्च एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. मित्रांनो अजून देखील धावांची गरज आहे, ती मात्र 12 चेंडू मागे 23 धावांची. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 1 गडी बाद 21. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 21 जमवल्यात. तुम्हाला नंतरच्या 2 षटकामध्ये 23 काढायच्यात आणि या 23 धावा काढल्या गेल्या जातील का? त्याला सामन्याला या ठिकाणी वेळ घेतला गेला जातोय. त्याला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. विनंती करेल की चला या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजून देखील भरपूर सामने खेळवणं बाकी आहे. बघा पंच, आपण या गोष्टीकडं लक्ष द्या, नोटीस करा. ना आपल्या हातामध्ये सूत्र आहेत. तिथे वॉर्निंग द्या तुम्ही त्यांना की यस येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. गोलंदाज ओम, ज्या गोलंदाजाला पहिलं षटक फेकलं होतं ना
त्याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवला. अगदी महागडं षटक होतं, 15 धावा दिल्या होत्या, तरी देखील याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवला. तो विश्वास आता मात्र सार्थक ठरवतील का ओम? चला, खेळपट्टीवरती छोटा क्रीडारसिक आहे, पंच छोटा केडी आहे. हे वेडे या ठिकाणी क्रीडा रसिक असतात. छोटा केडी आहे. बघा, सांभाळून पंच देखील आपण त्याला या ठिकाणी बघा PTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र हे दृश्य टिपले जाणार, यात मात्र शंका असं नाही आहे. चला, टीम मीटिंग नॉट अलाउड. चला, या ठिकाणी थोडीशी घाई गडबड करा मित्रांनो. येणारे अजून देखील 12 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती मात्र 23. तिसरा षटक चालू आहे आणि हे तिसरं षटक सामन्याला कलाटी देणारा षटक असेल. प्रणय ऑन मार्क वरती आपण पाहतोय. ओम हा गोलंदाज. ओ स्विंग काय चेंडू झालाय. अगदी टप्पा पडल्यानंतर गर्रकन गिरकी घेतली. एवढी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ही तर खासियत राहिली या गोलंदाजाची. काय चेंडू फेकतोय. अगदी बोटाच्या सहाय्याने चेंडू वळवण्याची लीला या किमया या मैदानावरती पार पडतोय. येस, डेफिनेटली आपण धावा पाहू शकाल. 21, 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. हवाई फायर, मोठे फटके. दादू पाटील आणि गणेश रणदिवे यांच्या माध्यमातून कोणत्याही गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 2222 रुपये. तर 11 चेंडू 23 धावांची गरज. फलंदाज आपण पाहतोय प्रणयला आता मात्र मारावेच लागतील. आणि प्रणय चांगला चेंडू फेकला. जिथे पहा चेंडू लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी ढकलायचा होता, पुश करायचा होता, परंतु चेंडू अगदी तात्काळ हवेमध्ये जागेवरती स्थिरावलाय. जिथे फक्त धाव पाहायला मिळाली 1. समीकरण पाहतो येणारे 10, विजयासाठी 22 धावांची गरज. तर निश्चितपणे या ठिकाणी व्यासपीठावरती आपण जो पाहतोय गणेश गौरी रोडवेजचे डायरेक्टर CEO बाबासाहेब पानेशेठ हे देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. तरी त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनांच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. तदनंतर आपण पाहतो ज्ञान साधना विद्यालय गोवंडी चेअरमन नानासाहेब जगताप साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. तर आलेल्या सर्व अतिथीगणांचं, पाहुणे मंडळींचं मंचचषक 2025 मध्ये करतोय सहर्ष स्वागत. नवनाथजी पिसाळ साहेब असतील, बबनजी नरळे साहेब असतील, या सर्वांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. येणारे 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. सामना तर मी म्हणेल अजून देखील बॅलन्स पाहायला मिळतोय. कारण 50-50 आहे. कारण नितीन सारखा फलंदाज अजून देखील तग धरून मैदानावरती आहे. एकच फलंदाज बाद झालाय. तर इथून तुम्हाला हवाई फायर थोडं खेळामध्ये बदल करावे लागतील. परंतु व्हॉट अ बॉलिंग, काय बॉलिंग पाहायला मिळते आहे. जिथे पंचांचं बोर्ड झालंय आकाशाकडे उंच, दुसरा झटका पोचतोय बॅट बॉस टीमला. येस 9 चेंडू आणि 21 धावांची तर गरज आहे. अजून देखील सामना बॅलन्स सुरू पाहायला मिळतो. परंतु आता मात्र हळूहळू या ठिकाणी साई कृपा संघ शिरकाव करू लागला या सामन्यामध्ये. कारण बॅट बॉय संघाचं खेळाडूंची तर अवस्था पाहिली, अगदी एकाही फटक्याला मोठ्या फटक्यामध्ये वंचित करू शकत नाही आहेत.
अगदी हा फलंदाज देखील फसलाय. बॅक टू बॅक दुसरा झटका बसलाय. फ्रंट आहे बॅक टू डगआउट. आणि गोरक्षणाची गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 3 विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पारितोषिक मिळवलं गेलं जाईल का? हॅट्रिकची संधी आहे. पहिले वहिले खेळाडू ठरतील का या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक घेणारे? हॅट्रिकची संधी 2000 मिळवण्याची संधी आणि ती संधी मिळवली गेली जाईल का? येणारे 8 विजयासाठी 21 धावांची गरज. बॅड बॉयज संघ कुठेतरी संकटामध्ये आहे. इट्स अ कॉल एस वाईट. बघा बेलीबा उड्डाण आहेत. एक कळंबोलीचे बेलीबा उड्डाण आहेत. अगदी वेगळी आता म्हणूनच आमचा प्रेक्षक वर्ग नेहमी त्यांच्यावरती फिदा होत असतो. एक वेगळी आता आपल्याला पाहायला मिळते आहे. डेफिनेटली 24 धावा दापलकावरती. येणारे 8 विजयासाठी 20 धावांची गरज. फलंदाज आदिनाथ ऑन मार्क वरती. तर हॅट्रिकच्या भोवल्यावर गोलंदाज. संधी आहे. हॅट्रिक मिळेल का? 2000 रुपयाचं पारितोषिक. एस हॅट्रिक केले या स्पर्धेतील पहिले वेळे खेळाडू ठरलेत. ओम हॅट्रिक घेणारे.
आदरणीय प्रवीण साहेब हे देखील आमच्या समोर जुडले गेले, तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतोय की शिक्षण क्षेत्रात देखील महारथी आज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहतो की शिक्षण, क्रीडा, राजकीय, सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये सर्वच मान्यवर अतिथी आज मात्र आपल्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावरती आलेत. सर्वांचा एक विशेष मान सन्मान आदर सत्काराचा सोहळा आज मात्र याची दही याची डोळा या व्यासपीठावरती आपण आवर्जून पाहणार आहोत. मनसे चषक 2025 मध्ये 17 धावांची अपडेट देखील आवश्यकता असणार आहे. तर लगेच जाऊयात आपल्या व्यासपीठावरती. आपण पाहतोय की भागवत ग्रुपचे आदरणीय प्रवीणजी कुमार साहेब हे मात्र आमच्या समोर जुडले गेले, तर आमच्या विनंतीला मान देऊन आज मात्र या स्पर्धेमध्ये ते सहभागी झालेत. आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी की त्यांनी मात्र एक मोठी सहकार्याची भूमिका दर्शवली. याबद्दल मी नक्कीच विनंती करेन आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर राहुलजी चव्हाण साहेबांना, जे या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. तो मैं दिल से विनती करना चाहूँगा प्रवीण साहब, आइए आपका एक इस्तेकबाल किया जाएगा इस मैदान के माध्यम से. एक योगदान, एक सहकारी की भूमिका जो आपने दर्शाई है, इसके लिए आज हम आपका एक विशेष गुण गौरव करने वाले हैं. तो निश्चित तौर से आप देख सकते हैं हमारे मंच के ऊपर प्रवीण जी कुमार साहब एक उद्योजक है और काफी बड़ा नाम उद्योग क्षेत्र में का, और उनका एक विशेष मान सम्मान आदर सत्कार गोरक्षनाथ जी गायकवाड़ साहब और साथ ही साथ राहुल जी चौहान साहब, इनके शुभ हाथों से यहाँ पे किया जा रहा है. उनका योगदान, उनका सहकारी की भूमिका जो आज इस 19वें पर्व में हमें मिली है, इसके लिए हम तहे दिल से उनका लक्ष आभार व्यक्त करते हैं. 3 चेंडू 13ची आवश्यकता असेल. 3 चेंडू 13. त्याचबरोबर आपण पाहतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष वाहतूक संघटना आदरणीय पूनमजी जयस्वाल मॅडम या देखील आमच्या समोर जुडल्या गेल्यात. तर यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील यावं, आपला देखील एक विशेष सन्मान केला जाईल. प्रीतीताई चव्हाण आणि त्याचबरोबर वंदना बंधू या दोघींना मी विनंती करेन की आपण पूनमजी जयस्वाल मॅडम यांचा विशेष गुणगौरव करायचा आहे. आज जर खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर पूनम मॅडम एक महिला रणरागिणी आहेत, ज्या मात्र विशेष करून महिलांचे प्रश्न मार्गी लावत असताना एक वेगळी भूमिका दर्शवत आहेत. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजासाठी काहीतरी करता येईल का हेच ध्येय मात्र उराशी बाळगून ज्यांनी मात्र एक वेगळं योगदान राजकारणाच्या माध्यमातून दिले, याबद्दल नक्कीच त्यांचा एक विशेष गुणगौरव आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर विनंती असेल आदरणीय बाबासाहेब मानेशेठ गणेश गौरी रोडवेज डायरेक्टर आहेत, यांचा देखील एक विशेष गुणगौरव केला जाईल. तर विनंती असेल आदरणीय राहुलजी चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, आपण दोघांनी यावं. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते बाबासाहेब माने साहेबांचा एक विशेष मान सन्मान केला जाईल. कोण म्हणतं मित्रांनो मराठी माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही, याच्यावरती मात्र चपराक देण्याचं काम आदरणीय माने साहेबांनी केलंय. आणि आजकाल जर का सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये रोडवेज क्षेत्राच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती ज्यांनी घडवली आहे आणि बघता बघता मात्र उद्योग क्षेत्रामध्ये एक वेगळं लावलौकिक निर्माण केलंय, असे बाबासाहेब माने यांचा एक विशेष गुणगौरव आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. बघा समीकरणामध्ये फेरबदल. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. हा नशिबाचा पंजा सामन्याला मात्र कलाटणी देतोय. शेवटचा 1 बॉल आणि आवश्यकता असेल विजयासाठी 6 धावांची. त्यानंतर विनंती करेन नानासाहेब जगताप यांना, ज्ञानसाधना विद्यालय गोवंडी याचे चेअरमन आहेत, तर आपण देखील यावं, आपला देखील एक विशेष सन्मान केला जाईल. अक्षयजी हाके साहेबांना विनंती करेन की आपण यावं. आणि त्याचबरोबर संदीपजी अग्रवाल या दोघांना विनंती करेन की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. शिक्षण हे असं अस्त्र आहे जे मात्र प्रत्येक संकटावरती मात करू शकतं. आदरणीय